राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आज दिवसभरात इंटरेस्टिंग घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या। प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यामुळे शरद पवार गटाकडनं गोविंद मोकाटे यांनी लास्ट मोमेंटला आपला अर्ज दाखल करून सगळ्यांनाच धक्का दिला। त्यामुळे आता तनपुरे विरुद्ध कर्डिले अशी फाईट पाहायला न मिळता कर्डिले विरुद्ध मोकाटे अशी फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भाजपशी वाढलेली जवळीक पाहून शरद पवार हे आधी सावध होते। आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झालं तेव्हापासूनच तनपुरे हे हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसून आले होते। त्यामुळेच त्यांचे नेतेही सावधच होते। ऐनवेळी गेम फसायला नको म्हणून तनपुरेंसोबतच गोविंद मोकाटे यांच्या नावाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एबी फॉर्म तयार ठेवले होते। 2 एबी फॉर्म तयार ठेवणं ही पवार यांची स्ट्रॅटेजी होती असं सांगितलं जात आहे। त्यातूनच ऐनवेळी जेव्हा तनपुरेंनी माघार घेतली तेव्हा गोविंद मोकाटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आपला अर्ज दाखल केला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळाला नाही तर काँग्रेसकडून उमेदवार देण्याचं महाविकास आघाडीने जवळपास फिक्स केलं होतं। पण शेवटी पवारांनी आपली सीट राखली